मंडळी, आज आपण करतोय बाजार आमटी. तर बाजार आमटी हा प्रकार बरेच जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. तर हे जे पॅकेट आहे त्याच्यात 2-3 प्रकार मिळतात. तर हे मी ओलं आणले, सुकंसुद्धा आहे पावडरमध्ये. तर मला करकमला जाणं झालं होतं. करकम टेंभुर्णीजवळ आहे, इंदापूरच्या पुढे टेंभुर्णी आणि त्याच्या पुढे करकम. तर तिथून मी हे पॅकेट घेऊन आलेली आहे. तर याच्यामध्ये पावडरमध्ये सुद्धा मिळतं. हे एवढं टेस्टी आमटी होते की तुम्ही एकदा करूनच पहा. आता सांगण्यात आणि करून खाण्यात फारच फरक आहे. तर तुम्ही एकदा नक्की करा. आणि असं नाही की ही करकमलाच भेटते, ही आता सध्या सगळीकडेच मिळते. तर म्हटलं की सर्वांनाच माहिती असावं यासाठी मी व्हिडिओ टाकते. असं नाही की मी जाहिरात वगैरे करते, असं बिलकुल नाही. तर चला, पॅकेट खोलून घेतलं. हे पहा, तेलामध्ये केलेलं दिसतं हे आणि सुकंसुद्धा असतं. तर चला, याचं काही अवघड नाही, फक्त फोडणी टाकायची आहे आणि ह्याच्यावर पूर्ण सर्व माहिती लिहिलेली आहे. तुम्ही ही माहिती वाचा. कोणी फक्त लसूण टाकतं फोडणीमध्ये, पण लसूणसुद्धा टाकण्याची गरज नाही. तर चला, आपण फोडणी टाकूया. त्यासाठी हे मिक्स काढून घेतलेलं आहे आणि जे ते पॅकेटमध्ये राहतं आहे ते सुद्धा चमच्यानं काढून घेतले, किंवा थोडंसं कोमट पाणी शेवटी टाकून आपण आमटीमध्ये ओतून घेऊया. तर 2-3 चमचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेल ओतून घेतलं आहे कढईमध्ये आणि गरम झाल्यानंतर त्यात हे टाकून घेतले मिक्स, आणि आपल्याला 1 मिनिट त्याला भाजून घ्यायला सांगितलेलं आहे. तर त्याच पद्धतीने मी करून घेत आहे. ह्याला 1 मिनिट मी भाजून घेते. हे पहा, भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यात नॉर्मलच पाणी ओतायचं आहे. गरम पाणी करायची सुद्धा गरज नाही. खूप सोपी पद्धत आहे, पण फारच टेस्टी लागते ही आमटी. तर एकदा तुम्ही नक्की करा, कुठं मिळालं तर घेऊन या. तर हे पहा, याच्यात मी 1 लिटर पाणी सांगितलं त्या पद्धतीने पाणी ओतून घेते. 1 लिटर पाणी ओतून घेतलं मी. 1 लिटर पाणी ओतून झाल्यानंतर आपल्याला त्याला उकळी येऊ द्यायची मोठ्या गॅसवरच. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ते बारीक किंवा मिडियम गॅस करून 12 ते 15 मिनिट राहू द्यायचे किंवा शिजू द्यायचे म्हणूया आपण. आपल्याला उकळी यायची वाट बघायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम किंवा बारीक करून घ्यायचा आहे. आणि मी याच्यावर अर्धवट झाकणसुद्धा ठेवले. तसं त्यांनी लिहिलेलं नाही की झाकण ठेवा वगैरे. तर मी झाकण ठेवून एक 12 ते 15 मिनिट शिजवून घेतलं. ह्याच्यात मीठ टाकायची सुद्धा गरज नाही, पण मी किंचित चिमूटभर असं मीठ टाकलेलं आहे टेस्ट करून. तर तुम्हाला लागत असेल तरच तुम्ही मीठ टाका. आणि कोथिंबीर वरून जे आपण टाकतो तीसुद्धा टाकायची गरज नाही. ही आमटी अशी फार फार सुंदर लागते. तर मी कोथिंबीरसुद्धा टाकलेली नाही. ही पहा, आमटी आपली तयार झालेली आहे. खूप सुंदर असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे. तर एकदा ही आमटी करून पहा. पूर्ण माहिती त्या पॅकेटवर लिहिलेली आहे. त्या पद्धतीनं तुम्ही ही आमटी एकदा नक्की करा.